50 नंतरचे प्रेम. बायको: आज रात्री घरी कोणीच नाही, आपण दोघेच आहोत, काय करायचे? नवरा: खिचडी आणि कढी कर, जमलंच तर 2-4 पापड भाज. माझा जानू जेवला का? पासून ते कुत्र्या तूच माझ्या मागे लागला होतास पर्यंतचा निखळ प्रवास म्हणजेच प्रेमविवाह. किस्मत कभी भी मेहरबान हो सकती है. एक आदमी का गला खराब था, वो रात 3 बजे डॉक्टर के घर गया. दर्द की वजह से बहुत आहिस्ता से बोला, डॉक्टर है? डॉक्टर की बीबी उससे भी आहिस्ता से बोली, नहीं है, आ जाओ. प्रेमी आणि प्रेमिका हॉटेलात जातात. प्रेमी: काय घेणार? प्रेमिका लाडात येऊन: तू घेशील तेच. प्रेमी: ठीक आहे. वेटर, 2 मिसळ पाव आणि 2 चहा आण. प्रेमिका परत लाडात येऊन: वेटर, मला पण 2 मिसळ पाव आणि 2 चहा. रेल्वेत नोकरीसाठी बंड्याची मुलाखत सुरू असते. मॅनेजर: समजा एकाच रुळावरून 2 रेल्वे येत असतील तर तू काय करशील? बंड्या: मी लाल सिग्नल दाखवेन. मॅनेजर: आणि सिग्नल नसेल तर? बंड्या: माझ्या मामाच्या मुलीला बोलवेन. मॅनेजर: ते कशाला? बंड्या: तिने रेल्वेची टक्कर पाहिलेली नाही ना, म्हणून. मालकीन माळ्यास: काय रे, आपल्या गार्डनमधील झाडांना आज तू पाणी घातलेस की नाही? माळी: नाही बाईसाहेब, सकाळपासून धोधो पाऊस कोसळत होता. मालकीन: गाढव कुठला, पावसाची सबब मला सांगतोस? आपल्या वाड्यात छत्र्या नाहीत का? ती छत्री घे, झारी उचल आणि झाडांना पाणी घाल, जा. ग्राहक: तू कधी गाढवाची कटिंग केली होतीस का? न्हावी: नाही साहेब, तुम्ही बसा, मी प्रयत्न करतो. माधव: अरे यार, एक दिवस हा मोबाईल मला कंगाल करेल. राजू: का रे बाबा, काय झालं? माधव: अरे, सतत बॅटरी लो येते याच्यावर. आतापर्यंत मी 20 बॅटऱ्या बदलल्या आहेत. बायको: अहो, आज रात्री काय करू? नवरा: त्यात काय विचारायचं, जसं तू म्हणशील तसं करू. बायको: रात्री भाजी काय करू विचारत आहे.